परतवाडा तालुक्यात मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूर अंतर्गत विसरोळी येथील पूर्ण प्रकल्पावर बिबट भ्रमंतीवर आहे। 8 सप्टेंबरला रात्री व 9 सप्टेंबरला दुपारी कर्मचाऱ्यांना हा बिबट दिसला। अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभाग आजारी पडला असून दुरुस्ती अभावी 31 रुग्णवाहिकांची चाके थांबली असल्याची धोकादायक बाब निदर्शनास आली। मेळघाटातील 27 रुग्णवाहिका गॅरेजमध्ये पडून आहेत। शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने आरोग्य विभाग जणू सलाईनवर तर आला नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे। चांदूर रेल्वे येथील पेट्रोल पंप चालकाला मारहाण करून त्यांच्याकडील 2,81,298 रुपये जबरीने हिसकावण्याच्या घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। गुन्हा दाखल होण्याच्या 12 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा व चांदूर रेल्वे पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी रात्री 11च्या सुमारास ही कारवाई केली। पथरोट तालुक्यात गत वर्षीचा अनुभव गाठीशी असतानाही पथरोट येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा हाय पिंच कायम होता। दोन्ही मर्यादापेक्षा जास्त झालेल्या दणदणाटामुळे गावातील एका घरात पीओपी सिलिंग कोसळले। या घटनेची दखल पोलिसांनी मात्र घेतलेला नाही। नांदगाव खंडेश्वर येथे जनसुरक्षा विधेयक रद्द करा या मागणीसाठी स्थानिक बस स्थानक परिसरात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। यावेळी सरकारविरोधात घोषणा करण्यात आल्या। अमरावती जिल्ह्यात सततचा पाऊस आणि बाजारात आवक वाढल्याने बाजारात हिरव्या मिरचीचे भाव कोसळले आहेत। परिणामी उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले। अमरावती येथील डागा समूहाच्या वतीने यंदा गणेशोत्सवात संकल्प ते सिद्धी 2025 अंतर्गत रक्तदान शिबिर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। या दरम्यान हस्तनिर्मित मातीच्या गणपती बनवा स्पर्धा आणि प्रदर्शनी रक्तदान शिबिर यासह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा संकल्प घेण्यात आला। अमरावती जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या गाव पातळीवरचा महत्त्वाचा दुवा असलेल्या महसूल सेवक कोतवाल संघटनेद्वारा बुधवारी 10 सप्टेंबर पासून कालबद्ध आंदोलन सुरू केले। बडनेरा तालुक्यात महिला नायब तहसीलदाराचे वाहन व ऑटो रिक्षाचे धडके तिघे किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी उशिरा रात्री समोर आली। बडनेरा पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला। ही घटना एक्सप्रेस हायवेवरील एका हॉटेल समोर घडली। चांदूर बाजार तालुक्यातील बसखेडा येथील रवी पाटील यांच्या गोट फार्ममधून 80,000 रुपयांच्या 10 बकऱ्या चोरून नेण्यात आल्या। 8 सप्टेंबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास त्यासाठी आरोपींनी पिकअप वाहनाचा वापर केला। अमरावती जिल्ह्यात बियाणे विक्रीसाठी सक्तीने लागू केलेल्या साथी पोर्टल विरोधात कृषी केंद्रधारकांनी एल्गार पुकारला। जिल्ह्यातील 1,500 कृषी केंद्र 15 सप्टेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेद्वारे सांगण्यात आले। अमरावती जिल्ह्यात डिजिटल शाळांची संख्या वाढत आहे, मात्र बहुसंख्य शाळांमध्ये इंटरनेट जोडणी नसल्याने हा उपक्रम किती प्रभावी ठरणार असा प्रश्न निर्माण झाला। शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींच्या अर्थसहाय्यात 1,000 रुपयांची वाढ केली। या लाभार्थींना 1,500 रुपये अर्थसहाय्य दिले जात होते, आता ते 2,500 रुपये दिले जाईल। त्यामुळे निराधारांची दसरा दिवाळी यापुढे गोड होणार। वरोडा तालुक्यातील राजुरा येथील आठवडी बाजारातून 30,000 रुपये किमतीची दुचाकी लांबवण्यात आली। 4 सप्टेंबर रोजी दुपारी तो प्रकार घडला। या प्रकरणी वरुड येथील शेख इरफान शेख इस्माईल यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला। मोर्शी तालुक्यात पतीसह सासरच्या अन्य मंडळीने आपला कौटुंबिक छळ चालवण्याची तक्रार एका 25 वर्षीय विवाहितेने नोंदवली। या प्रकरणी मोर्शी पोलिसात 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला।